थोडं लक्ष द्या. आता आपल्याला इथं बघूयात आपण पोझिशन टाइम ग्राफ. आपल्याला काय बघायचं आहे? पोझिशन टाइम ग्राफ. आपण ज्या आधी शिकलो होतो बघा, डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, ॲक्सेलरेशन, स्पीड. ओके, या सगळ्या ज्या गोष्टी शिकल्या होत्या. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, डिस्टन्स म्हणजे काय, किंवा पाथ लेंथ कशाला म्हणतो, त्यांचे SI युनिट, त्यांचे डायमेन्शन्स, स्पीडचं बघितलं होतं. मग इन्स्टंटेनियस स्पीड काय, ऍव्हरेज स्पीड काय. आता हे सगळं ग्राफिकल मध्ये कसं रिप्रेझेंटेशन करायचं आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. क्रिकेट मॅचची मॅच बघत असताना ना, पर्टिक्युलर बॉलला हा प्लेअर इथं आउट झाला किंवा ह्या ओव्हरला इथं आउट झाला, ते ग्राफिकल दाखवतात बघा. असा ग्राफ वर गेला, पुन्हा इथं खाली आला, टीमचं रन्स असे गेले, ओव्हरच असे गेले. म्हणजे कोणाच्या वर्सेस काय होतं, जे काही चेंजेस आहेत ना, हे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसच्या अकॉर्डिंग दाखवायचं. ओके, मग त्याला आपण ग्राफिकल म्हणतो. म्हणजे त्याची जी पोझिशन आहे, त्याचं जे मोशन आहे, हे आपल्याला कसं दाखवायचं आहे? ग्राफिकल. मग सर ग्राफिकल मधून आपल्याला ऍक्सेलरेशन, वेलोसिटी, डिस्प्लेसमेंट काढता येईल का? हो. प्रॉब्लेम्स असतात का? हो. थेरॉटिकल क्वेश्चन्स असतात का? हो. याच्यावर काही क्वेश्चन्स असतात. मग आपल्याला बेसिक प्लेस आपल्याला हवंय, माहित हवंय. म्हणजे कसं? आता समजा पोझिशन टाइम ग्राफ, डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ. डिस्प्लेसमेंट जर टाइम सोबत बदलत असेल तर काय असेल? यस्टरडे वी आर स्टडीड. आता याच्यात बघा, अन ऑब्जेक्ट ऍट रेस्ट. कोणतीही वस्तू एका जागी रेस्ट आहे. सपोज हे पेन आज इथं ठेवलं, उद्या सकाळपर्यंत कोणी नाही आलं, कोणी डिस्टर्बन्स नाही केलं, तर उद्या सकाळपर्यंत तो इथेच राहणार. तो काही कुठे फिरायला जाणार नाही. बरोबर आहे? म्हणजे कोणतंही ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये असेल, हे बघा टाइम बदलायला लागले, हे टी इकडे वाढायला, पण ह्याची पोझिशन बदलत नाहीये. पोझिशन म्हणजे समजा इथे 1 2 3 4 5 वर आहे, डिस्प्लेसमेंट 5 आहे. हे 6 नाही होत, नाही आहे 4 होत आहे. हे 5 लाच आहे, ते फिक्स आहे. म्हणजे 1 2 3 2 नंबरच्या बेंचवर ठेवलं मी, उद्या सकाळपर्यंत ते 2 नंबर बेंचवरच आहे. म्हणजे माझा टाइम चाललाय, but that object is can't moving. That object is in a rest position. This we are showing this line. That's why we are writing x is equal to constant. You understand? Just remember, just आपल्याला अंडरस्टँड की हे काय आहे, कसं आहे, याचं हे कशासाठी ग्राफ कसा काढतो, एवढंच फक्त आपल्याला. याच्यात जास्त काही डिटेल मध्ये नाही जायचं. मग सांगताना कसं सांगायचं? डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम ग्राफ शोन. Okay, the time is continuously changing, but axis can't change. That is meant by object at rest. असं पद्धतीनं मग आता पुढे गेलो मी. An object moving with, शब्द बघा, moving with uniform velocity. कसं आहे? moving with uniform velocity. म्हणजे आपल्याला along a positive x axis or negative x axis. म्हणजे आपल्याला कुठं कुठं बघायचं आहे? पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला आणि निगेटिव्ह एक्स ऍक्सिसला. आता इथं बघा, हे इथं एक्स ऍक्सिस आहे. आपल्याला ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू अलॉंग विथ पॉझिटिव्ह और अलॉंग विथ निगेटिव्ह. आता इथं बघा, हे जे चेंजेस आहेत हे असं कंटिन्युअसली चेंज व्हायले. म्हणजे काय? हे सोबत सोबत आहे. युनिफॉर्म शब्दाचा अर्थ बघा, मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं. युनिफॉर्म शब्दाचा अर्थ, समजा ह्याला जेवढा वेळ लागतोय, हे एवढं डिस्टन्स कव्हर करायला त्याला जेवढा टाइम लागलाय, पुढचं जे डिस्टन्स कव्हर करणार आहे ना, तेवढाच टाइम इथं लागणार आहे. म्हणजे म्हणून याला शब्द काय बघा, युनिफॉर्म. युनिफॉर्म स्ट्रेट लाईन. हे पलीकडे पण नाही, अलीकडे पण नाही. हे जो टाइम इंटरव्हल आणि डिस्टन्स इंटरव्हल आहे, हे सगळीकडे कसं असणार आहे? इक्वल असणार आहे. दॅट्स वाय दिस इज कॉल्ड एज युनिफॉर्म. आणि कुठं आहे? पॉझिटिव्ह ऍक्सिस लाईन. म्हणजे इन्क्रीजिंग. मी तुम्हाला म्हणतो इन्क्रीजिंग, वाढतं. म्हणजे काय असतं? पॉझिटिव्ह. तेच जर मी सेम सगळे फंडा सेम घेतला, त्याच टाइम इंटरव्हलला त्याला तेवढा डिस्टन्स कमी 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 होत येणार आहे. दिस इज कॉल्ड एज निगेटिव्ह एक्स ऍक्सिस अँड दिस इज द डिक्रीजिंग वेलोसिटी. काय म्हणतात? डिक्रीजिंग, कमी कमी होत येत आहे. रिटार्डेशन, माघारी येत आहे. ओके, डिक्रीजिंग होत आहे.
So displacement with respect to time, but that vehicle or that object to come to at a rest किंवा stop ला येतोय किंवा रेस्ट कडे येतोय आणि हे कुठं इन्क्रीजिंग चाललेलं आहे, ग्राफ वाढत चाललाय. ओके, देन इथं तर सगळा चलती जाणारी चाललाय. हे पार्टिकल मुव्हिंग इन ए नॉन युनिफॉर्म वेलोसिटी. ओके, सो नॉन युनिफॉर्म. आता नॉन युनिफॉर्म म्हणजे काय, कमी जास्त होणार आहे. ते कधी फास्ट जाईल, कधी स्लो जाईल, कधी कमी जास्त करेल. मग इथं कसं काय सर, मग हे बघा हे असं कमी जास्त. मग मला याची कॅल्क्युलेशन करायचं कसं, याचं ऍव्हरेज काढायचं कसं, विथ टेकिंग द स्लोप. म्हणजे काय, एखादं ऑब्जेक्ट ए टू बी पर्यंत गेलंय तर त्या पॉइंटचं मला काय काढायचं आहे, ऍव्हरेज काढायचं आहे. तर त्याला स्लोप घ्यायचा. स्लोप म्हणजे काय, स्लोप कसा काढायचा कोणत्याही ऑब्जेक्टचा, फायनल आणि इनिशियल. x4 minus x1 divided by t4 minus t1. This is a slope of AD. That particular object moving at time t1 to t4, x1 to x4. Then suppose I here find B to C slope काढायचा आहे. Then T3 T2 to T3 चेंज आहे. तसाच चेंज कुठून आहे, x2 to x3 चेंज आहे. बरोबर आहे. सो जर हा चेंज असेल तर परत x3 minus x2 divided by T3 minus T2 हा त्याचा काय झाला, स्लोप झाला. क्लिअर आहे. अकॉर्डिंग टू कोणत्याही एका पॉइंटला आपण असा स्लोप काढू शकतो. कोणते दोन पॉइंट घ्यायचे त्याचा आपण स्लोप काढू शकतो. म्हणजे त्याचे तिथले आपण हे अशा पद्धतीने युनिफॉर्म व्हेलोसिटी आपण दाखवतो. याचे वेगवेगळे व्हॅल्यूज घेऊन सुद्धा आपण याची व्हॅल्यू काय करू शकतो, काढू शकतो. ओके, हे झालं ग्राफिकल मध्ये. दुसरं पुढचं बघायचं झालं. आता हे ऑसिलेटरी म्हणजे काय, एका झाडाच्या फांदीला हिसका दिला तर हे अप अँड डाऊन अप अँड डाऊन अप अँड डाऊन करतं. त्याला म्हणायचं ऑसिलेशन. ऑसिलेशन म्हणजे काय, एक पर्टिक्युलर ऍक्शन परत परत करणं, पुन्हा पुन्हा करणं. म्हणजे काय, अभ्यास कर रे हे पुन्हा पुन्हा सांगणं तरी बी मी करणार नाही, ते रुतून बसणं. ओके, म्हणजे घड्याळातलं ते पेंड्युलम बघितले उलटाचे आमच्या, ते कधी कधी असं फास्ट फिरतं का, घड्याळ कधी पटकन एंड पण येत नाही, फास्ट पण फिरत नाही. डोक्यात माझ्या शब्दाकडे थोडं प्रेस करायचं, लक्ष द्यायचं. आता इथं बघा, ते स्लोली असं करतं, ते कधीही कमी जास्त करत नाही. ते कमी जास्त झाले की आतलं काटा कमी जास्त होतो. ओके, टाइम डू नॉट चेंज. असं कधी झालं का, पटकन सूर्य उगवला तर अंधार झालाय, इम्पॉसिबल. मला वाटतं माझ्या तर 34 वर्ष जे झाले त्या पाठीमध्ये तर असं नाही झालं. ओके, इट इज इम्पॉसिबल. म्हणजे काय, आपल्याला इथं काय बघायचं आहे, ऑसिलेटरी म्हणजे ते कंटिन्युअसली असं ऑसिलेशन होतं, म्हणजे त्याचं पर्टिक्युलर ऍक्शन ही पर्टिक्युलर वेळेसाठी पुन्हा पुन्हा होती. इथून इकडे गेला, इथून इथं आला, परत इकडून इकडे गेला, इथं आलं. म्हणजे एक पर्टिक्युलर टाइम इंटरव्हल मध्ये ते परत परत होतं. इथं बघा, अप डाऊन अप डाऊन अप डाऊन, ते तेवढंच जाऊन येऊन करणार आहे. त्याला आपण शब्द काय वापरला, ऑसिलेटरी. कॅन आय सेड ऑल्सो झिगझॅग, त्याला असं पण म्हणता येईल झिगझॅग. ओके, क्लिअर आहे. हे क्लिअर होतंय. हे कोणाच्या वर्सेस आहे, डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम. म्हणजे काय दाखवलंय, वेलोसिटी. डिस्टन्स वर्सेस टाइम दाखवले तर काय दाखवले, स्पीड. वेलोसिटी वर्सेस टाइम दाखवले तर ऍक्सेलरेशन. आता त्याच कन्सेप्ट इकडे शिकायचे आपल्याला. ओके, वेलोसिटी टाइम ग्राफ. एन ऑब्जेक्ट मूव्हिंग विथ झिरो एक्सेलरेशन, मी याला असंही म्हणू शकतो कॉन्स्टंट वेलोसिटी. काल मी तुम्हाला असं ग्राफ काढून दाखवलं, असं असं. ओके, तिथं लिहिलं होतं मी एक्सेलरेशन 0. कधी, वेलोसिटी कॉन्स्टंट. म्हणजे हे बघा सर, 70च्या स्पीडने गाडी चालू आहे, 70 कंटिन्युअस 70 चालू आहे. 1 तास झालं 70च आहे, 2 तास झालं 70च आहे, 3 तास झालं 70च आहे. मीन्स एक्सेलरेशन काय, 0. म्हणजे इथं वेलोसिटी काय, कॉन्स्टंट आहे. टाइम काय चाललाय, बदलत चाललाय, टाइम पुढे चाललाय. सर मी डिस्प्लेसमेंट काढू शकतो का, बाहेर काढू शकतो आपण. काय सर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला, क्विटी.
v इक्वल टू एक्स अपॉन टी, तर एक्स बरोबर v इंटू टी. म्हणजे मग सर डिस्प्लेसमेंट कसं, इथून इथं टाइम गेला ना, t2 मायनस t1 करू ना. मग व्हेलॉसिटी आहे ना, कॉन्स्टंट आहे ना, ती व्हेलॉसिटी डायरेक्ट लिहू. वी कॅन इझिली फाइंड द व्हॉट डिस्प्लेसमेंट. म्हणजे कुठलं, एवढ्या एरियामध्ये मी सहज काय करू शकतो, काढू शकतो. कुठून कुठे गेलेलं समजतंय तुम्हाला. बट हिअर अवर कंडिशन इज अन ऍक्सलरेशन इज 0. त्या ठिकाणी ऍक्सलरेशन काय 0 आहे. ऍक्सलरेशन 0 दाखवायचं म्हणजे माझा टाइम चाललाय, व्हेइकल थांबले का, बिलकुल नाही. बट ऍक्सलरेशनची डेफिनेशन काय, व्हेलॉसिटी चेंज झाली तर आपण ऍक्सलरेशन म्हणायचं. समजते, एक एक शब्दाला फारच इम्पॉर्टन्स आहे. पुढं, an object moving with constant, this is very important, constant but positive acceleration. व्हेलॉसिटी कॉन्स्टंटली म्हणजे युनिफॉर्म हा शब्द वापरू का मी इथं, युनिफॉर्म पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. बघा इथून हे वाढायला लागले माझं. सुरुवातीला समजा काही नव्हतं, मग सुरुवातीला मी हळूहळू वाढवलं. म्हणजे काय, त्याला जेवढं डिस्टन्स, त्याला जेवढा टाइम लागतो, हे जेवढं डिस्टन्स जातं जेवढं टाइम लागतं, नेक्स्ट स्लॉटला पण तेवढंच. त्याला शब्द काय वापरला मी, कॉन्स्टंट. म्हणजे एक व्हेइकल थांबली होती, तिचं ऍक्सेलरेशन आपण टाइम सोबत कंटिन्युअस काय केलं, व्हेलॉसिटी वाढवली. म्हणजे पहिला होतं 10, नंतर 20 ला नेलं, नंतर 30 ला नेलं, नंतर 40 ला नेलं. म्हणजे पहिला असं करू, पहिल्या मिनिटाला 10, दुसऱ्या मिनिटाला 20, तिसऱ्या मिनिटाला 40, चौथ्या मिनिटाला असं हळूहळू वाढव. सो दॅट इज अन युनिफॉर्मली चेंज. मग हे काय, हे T1 टू T2, दिस इज अन पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. म्हणजे इन्क्रीजिंग व्हेलॉसिटी इज अन पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. काल पण आपण या गोष्टीची चर्चा केली होती, डिटेलमध्ये चर्चा केली होती. ओके. मग सर गाडीत थांबताना मी तुम्हाला सांगितलं होतं, गाडीत थांब म्हटली तर थांबणार आहे का, काय करावं लागेल, अपोजिट फोर्स अप्लाय करावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल, ब्रेक अप्लाय करावं. ब्रेक अप्लाय केलं किती काय केलं, हळूहळू हळूहळू गाडी. ओके. म्हणजे व्हेरी स्लोली ती कुठे येणार आहे, स्टॉप कडे येणार आहे. म्हणजे डिक्रीजिंग, दिस इज अनदर नेम इज नाही, आय विल टेल यू यस्टरडे. काय म्हणलं होतं त्याला, रिटार्डेशन असं म्हणतात. काय म्हणलं होतं, रिटार्डेशन म्हणजे निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. निगेटिव्ह ऍक्सेलरेशन, दॅट इज मेन बाय व्हेलॉसिटी इज अन डिक्रीजेस, कमी होत येत आहे. समजा लागले. ओके. मग या ठिकाणी ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू कंपल्सरी कशी यायला पाहिजे, निगेटिव्ह यायला पाहिजे प्रॉब्लेमच्या ठिकाणी सुद्धा. आणि तुम्हाला हे शोईंग करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर an object moving with non-uniform acceleration. आता कसं फिरवलंय, नॉन युनिफॉर्म म्हणजे काय, कंटिन्युअसली काय व्हायला लागले, चेंज व्हायला. कुणामध्ये, व्हेलॉसिटी मध्ये. इथं काय होतं, इथं कॉन्स्टंट ठेवलं होतं, इथं वाढलं, इथं कमी झालं. म्हणजे कंटिन्युअसली चेंज व्हायलंय, व्हॅरिएशन व्हायलंय. मग व्हॅरिएशन कुठून कुठं आलंय, T1 टू T2 मधून व्हायला लागलंय, V1 टू V2 मध्ये व्हॅरिएशन व्हायला लागलंय. म्हणजे याला काय काढलं आपण, स्लोप काढला. स्लोप काढून ह्याचं काय काढू शकतो, ऍक्सेलरेशन काढू शकतो आपण. मग कसं काढायचं सर, V2 मायनस V1, T2 मायनस T1, यू कॅन फाइंड द स्लोप. ऍक्सेलरेशन मिळून जाईल. ते कुठलं मिळेल, एबीचं मिळेल. बट मला सी टीच्या ठिकाणी, किंवा हे किती डिस्प्लेसमेंट झालं, किती एरिया कव्हर केला, किती एरिया आहे हा. ओके. जर तो एरिया काढायचा असेल तर इंटिग्रेशन ऑफ T1 टू T2 v dt. v म्हणजे काय बघितलं होतं, dx अपॉन dt. dt मी काय केलं, कॅन्सल झालं. T1 टू T2 इंटू dx. हे इंटिग्रेशन कसं काढतायत हे सध्या डोक्यात ठेवू नका, फक्त एवढंच अंडरस्टँडिंग करून द्या, x इक्वल टू T2 मायनस x इक्वल टू T1. हे फक्त इक्वेशन लक्षात ठेवा. ज्यावेळेस इंटिग्रेशनचा पार्ट येईल त्यावेळेस हा तुम्हाला समजून जाईल, लक्षात येईल. फक्त तुम्हाला हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन थोडं प्रॉपर अंडरस्टँडिंग झालंय का बघा. हे सगळ्या गोष्टी ज्या आपण बघितल्या त्या सगळ्या ग्राफिकल मध्ये आपण बघतो. ओके. येऊन झालंय सगळ्यांचं.